ज्यांनी शब्दांना हत्यार केलं, कलमाला तलवार बनवलं. ज्यांनी शब्दांना हत्यार केलं, कलमाला तलवार बनवलं आणि आयुष्यभर शोषितांचं प्रतिनिधित्व केलं अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन. साहित्यप्रेमींनो, समतेच्या स्वप्नात जगणाऱ्यांनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत केवळ एका साहित्यकाच्या जयंतीसाठी नव्हे, तर एका क्रांतिकारक विचारवंतांच्या आठवणी जागवण्यासाठी. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि माझ्या समोर बसलेल्या प्रेक्षकांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया था, देश के लिए जिन्होंने विलास को ठुकराया था, गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया था, गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया था, जिसने हम सबको तूफानों से टकराना सिखाया था, जिसने हम सबको तूफानों से टकराना सिखाया था, देश का वो अनमोल दीपक जो अण्णाभाऊ साठे था. साल होते 1920, तारीख होती 1 ऑगस्ट. ठिकाण होतं सांगली जिल्ह्यातील वाटेगाव. येथे तुकाराम साठे यांचा जन्म झाला. ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे शीतल. त्यांना फक्त 1.5 दिवसाची शाळा मिळाली, पण ते शिकले आयुष्यभर. अनुभवातून, समाजाच्या वेदनांतून आणि शोषितांच्या नजरेतून. आई आलोबाई, फकीरा, लहुजी वस्ताद, वीर सत्तू पिराजी यांच्यासारख्या प्रेरणादायी कथा हेच त्यांच्या संस्कारातून पोवाड्यांमध्ये उतरले. फकीरा, माझी मैना गावाकडे राहिली, वारणेचा वाघ यांच्यासारख्या अजरामर कादंबऱ्यांमध्ये ते तेजस्वीपणे प्रकट झाले. अण्णाभाऊ म्हणायचे, माझं शिक्षण जरी कमी असलं तरी माझा अनुभव मोठा आहे. त्यांनी श्रीमंतांचे शोषण आणि अस्पृश्यतेच्या जखमा यांच्यावर तीव्र विरोध केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तुमचे मार्क भाकरीचा प्रश्न सोडवतील, पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न मात्र शिल्लक राहील. यांच्या विचाराने अण्णाभाऊ भारावून गेले आणि त्यांनी ठरवलं, भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान महत्वाचा. त्यांच्या आज जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आज एक संकल्प करूया. अण्णाभाऊंचे विचार केवळ स्मरणात न ठेवता उत्कृष्टतेने आचरणात आणूया आणि त्यांच्या साहित्याची मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचूया आणि समतेच्या लढ्याची ज्योत अखंड तेवत ठेवूया. साहित्य केवळ करमणुकीचे साधन नसून परिवर्तनाचं अस्त्र आहे. ही शिकवण आपण विसरू नये. अशा या थोर लोकशाहीला, साहित्य रत्नाला आज पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते. आणि जय लोकशाही, जय अण्णाभाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.